महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावावर व त्यांच्या मुलीच्या आणि पत्नीच्या नावावरती आहे। एका मतदारसंघामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे 1147 एकरचे मालक होतात। ही वडिलोपार्जित जमीन नाही आहे। शेतकऱ्याबद्दल बोलल्याबद्दल माझ्यावर गुन्हा दाखल केलाय। शेतकऱ्याच्या कर्जमाफीबद्दल बोलल्याबद्दल तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल करता, माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करता आणि ज्या शेतकऱ्यांना तुम्ही गाडी बंगला असल्यानंतर कर्जमाफी मिळणार नाही असं म्हणता, मग 1147 एकर जमीन कुठं कामाला गेला होता? ही वडिलोपार्जित जमीन नाही आहे। महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी धक्कादायक बातमी आपण आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संदर्भामध्ये पोलखोल करणार आहोत। 1147 एकरचा सातबारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावावर व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर आहे। सुरादेवी म्हणून कामठी तालुक्यात गाव आहे आणि महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावानं बघू शकता आपण 200 एकर क्षेत्र आहे, बघू शकता 80 हेक्टर आहे, बघू शकता राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा हा सातबारा आहे। म्हणून काय धुमाकूळ लावलाय तुम्ही? अख्ख्या महाराष्ट्राचा सातबारा जणू काही महसूल मंत्र्याच्या नावावरच करून द्यायचा राहिला। आता करा अटक, मला अटक करा। मी पत्रकार आहे, मी देशाचा चौथा स्तंभ आहे। मी नाही बोलणार शेतकऱ्याबाबत, शेतकऱ्याची दुःख मी नाही मांडणार, या अन्यायग्रस्त लोकांची दुःख मी नाही मांडणार, वंचित घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी मी आवाज नाही बनणार, तर मग आवाज कोण बनणार आहे? माझा शेतकरी भोळा बाबडा आहे, वंचित शोषित पीडित लोक भोळी बाबडी आहेत। त्यांच्यावर झालेला अन्याय जर मी सरकार पुढे मांडत असेल, त्यांचा आवाज होण्याचा जर मी प्रयत्न करत असेल, माझ्यावर एक नाही तर 1000 गुन्हे दाखल करा महसूल मंत्री महोदय। प्रत्येक शेतकऱ्यांनी या घटनेबाबत बोलायला शिकलं पाहिजे, कारण की हा आवाज माझा एकट्याचा नाही आहे, तुमचा आवाज आहे, तुमच्यावर झालेल्या अन्यायाचा आवाज आहे, तुमच्या केलेल्या शोषणाचा आवाज आहे, तुमच्या गारपिटीने झालेल्या नुकसानीचा आवाज आहे, तुमच्यावर आलेल्या दुष्काळीचा आवाज आहे, तुमच्यावर झालेल्या अतिवृष्टीचा आवाज आहे, तुमच्या प्रत्येक पावलापावलाचं केलेलं शोषणचा आवाज आहे, तुमच्या कार्यालयामध्ये गेल्यानंतर तुमची झालेली पिळवणुकीचा आवाज आहे। आणि अशा महसूल मंत्र्याला तुम्ही जोपर्यंत धक्का देणार नाही, पाय उतार करणार नाही, महसूल मंत्र्यावर गुन्हा दाखल होणार नाही, महसूल मंत्र्याची स्थावर जंगम मालमत्ता ही शासन जमा होणार नाही, तोपर्यंत शेतकरी मायबाप हो हा लढा चालू ठेवा। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, त्यांच्या पत्नी ज्योती चंद्रशेखर बावनकुळे, मुलगा संकेत चंद्रशेखर बावनकुळे आणि मुलगी पायल चंद्रशेखर बावनकुळे या चौघांच्या नावावरती 1100 या ठिकाणी बघू शकता 1147 एकर जमीन आहे आणि ती कामठी जो तालुका आहे त्यांचा मतदारसंघ आहे। त्या मतदारसंघामध्ये फक्त एका तालुक्यामध्ये 1147 एकरचा सातबारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावावर व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक विधान केलं होतं की शेतकऱ्यांना जर गाडी आणि बंगला जर असेल तर कर्जमाफी मिळणार नाही। या संदर्भामध्ये आपण बोलबिंदास बोलच्या माध्यमातून मी रामेश्वर शिवाजी दरेकर म्हणून मी एक व्हिडिओ केला होता की बावनकुळे तुम्ही जी स्थावर जंगम मालमत्ता निवडणूक आयोगाला दिलेली आहे ते विवरणपत्र वाचून दाखवलं होतं। घाबरलेल्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माझ्यावरती चिकलठाणा MIDC पोलीस ठाणे सिडको छत्रपती संभाजीनगर शहरातील पोलीस ठाण्यामध्ये मी त्यांचा व्हिडिओ सत्य परिस्थिती आधारित प्रसिद्धी दिल्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। 3 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आणि आता आम्ही जे पोलखोल केलेली आहे, जे पुरावे उपलब्ध केलेले आहेत, नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील त्यांच्या गावागावातील हे पुरावे जमा केलेले आहेत। याचे सातबारे आमच्याकडे उपलब्ध झालेले आहेत, डिजिटल सातबारे आम्ही उपलब्ध केलेले आहेत। महाराष्ट्राचे महसूल मंत्री यांच्या जर तालुक्यात पूर्ण अख्खे गावच्या गावात जर या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विकत घेतले असतील तर महाराष्ट्रातल्या अनेक तालुक्यामध्ये अनेक शहरामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जमिनी किती असू शकतात आपण कल्पना करू शकत नाहीये। आपण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संदर्भामध्ये बोलणार आहोत। पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका। विरोधी पक्षनेत्यांचा तुम्ही आवाज दाबला, त्यांच्या मागे ईडी पिढी सगळं लावलं तुम्ही। आता पत्रकार जर जनतेचा आवाज होत असतील, शेतकऱ्यांच्या बाजू जर मांडत असतील आणि हा आवाज दाबण्याचा तुम्ही प्रयत्न करत असाल पोलीस प्रशासनाला हाताशी धरून, तर आम्ही ही बाब खपवून घेणार नाही। आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी लोक आहोत, त्यांच्या संविधानाच्या नुसार बोलणारी लोक आहोत। आम्हाला जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे देशाच्या चौथ्या स्तंभाला, त्या व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालू नका। पहिला आपण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची
कोणत्या गावामध्ये कशा पद्धतीनं मिळकत कमवलेली आहे यावर पहिले प्रकाश टाकूया। आपण पाहू शकता महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्नी ज्योती व मुलगा संकेत व मुलगी पायल अष्टनकर आहे मुलीच्या तिकडलं नाव, यांच्या नावाने असलेली जी जमीन आहे ती आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय। सुरादेवी म्हणून गाव आहे इथं, कामाटी म्हणून तालुका आहे, जिल्हा नागपूर आहे। चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे यांच्या नावाने गट क्रमांक 183 आहे आणि 183/5 मध्ये त्यांचा फेर क्रमांक 5335 आहे आणि तिथं जो आहे 80 हेक्टर क्षेत्र आहे, म्हणजे 200 एकर पाहू शकता इथं 200 एकर आहे। म्हणजे एका महसूल मंत्र्याच्या नावावर एका गावामध्ये 200 एकर आहे। पूर्वी म्हणायचो की सर्वे नंबर नजर पुरणार नाही असा असू शकतो, आता गावागावामध्ये जर पाहिलं अर्धा एकर 1 एकरचा 7-12 शेतकऱ्यांच्या हातात आहे आता भोपळा, आणि इथं महसूल मंत्र्याच्या हातात एकाच गावात 200 एकर क्षेत्र आहे। आता बघू शकता दुसरं गाव दाखवू आपण, हे नांदा म्हणून गाव आहे, कामाटी तालुका आहे, नागपूर जिल्हा आहे। पायल लोकेश अष्टनकर आहे उर्फ पायल चंद्रशेखर बावनकुळे 124 गट क्रमांक 124/1 आहे आणि फेर क्रमांक हा 5341 आहे। तिथं 81 हेक्टर क्षेत्र आहे। 81 हेक्टर म्हणजे 1 हेक्टर 2.5 एकरचा असतो। 81 हेक्टर गुणिले जर केलं तर आपण 202 एकर मुलीच्या नावावरती येते, म्हणजे अख्ख्या गावची जमीनच मुलीच्या नावची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली आहे। बाबुळखेड म्हणून गाव आहे, कामाटी नागपूर जिल्हा आहे। ज्योती चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या पत्नी आहेत, त्यांचा जो गट नंबर आहे 152 आहे /2 आहे बटे, आणि तिथं जो आहे फेर क्रमांक 5401 आहे आणि तिथं 98 आर जमीन आहे। आणि दुसरा एक बाबुळखेडा आहे, कामाटीचा आहे, नागपूर आहे। संकेत चंद्रशेखर बावनकुळे त्यांचा मुलगा आहे, एक गट क्रमांक 53 आहे, 5283 फेर क्रमांक आहे, 57 आर क्षेत्र त्यांच्या नावावरती या मुलाच्या। शिंदी म्हणून नरखेड म्हणून तालुका आहे, कामाटीला लागून, त्या नरखेडमध्ये जिल्हा हा नागपूरच येतो। ज्योती चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या पत्नीच्या नावान जो गट क्रमांक आहे 82/84/2 आहे आणि फेर क्रमांक जो आहे 589 आहे। 1 हेक्टर 82 आर क्षेत्र आहे, म्हणजे 4 एकर 22 आर एवढी जमीन पत्नीच्या नावावर आहे। चिंचोली म्हणून कामाटी तालुक्यामध्ये आहे गाव, नागपूरमध्ये जिल्हा आहे आणि ज्योती चंद्रशेखर बावनकुळे 134/2 आहे आणि इथं बघू शकता आपण 206 फेर क्रमांक आहे, 46 आर क्षेत्र आहे। आणि इथं खाली कोराडी म्हणून कामाटीमध्ये गाव आहे, ज्योती चंद्रशेखर बावनकुळे 2/1/अ मध्ये आहे आणि तिथं 73 आर क्षेत्र आहे। कोराडी म्हणून कामाटीमध्ये गाव आहे, पायल लोकेश अष्टनकर म्हणून आहे, 3/1 गट क्रमांक आहे आणि 93 आर क्षेत्र आहे। दुसरं नांदा म्हणून गाव आहे, नांदा गावात पुन्हा आणखीन एकदा, पहिलं आपण 202 एकर दाखवलं, आता नांदा गावामध्येच बघू शकता कामाटी तालुक्यात त्यांचा मतदारसंघ आहे बावनकुळे यांचा। तिथं जो गट नंबर आहे 113/2/1 आहे आणि 108 हेक्टर म्हणजे 270 एकर जमीन, म्हणजे एका गावामध्ये पहिल्यानं 202, इथं 270 म्हणजे 472 एकर जमीन एका नांदा गावामध्ये, पूर्ण अख्खा नांदा गावाला शिकत घेतलेला आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी। नांदा एक दुसरं गाव आहे आणखीन परत खाली बघू शकता, कामाटी नागपूरमध्ये पायल लोकेश अष्टनकर 120/1/अ मध्ये आहे, फेर क्रमांक 5462 आहे, 182 हेक्टर आहे, म्हणजे 456 एकर जमीन आहे नांद्यामध्ये। म्हणजे पहिले आपण 472 आणि ही 456 किती झाली 800 आणि ही पाहू शकता आपण 872, हे आकडा जवळपास 900 एकरच्या क्रॉस जातो। परत आणखी नांदा कामाटी गावामध्येच आहे, 3 हेक्टर 11 आर म्हणून क्षेत्र आहे, 7 एकर 31 आर। एकूण क्षेत्र आपण जर बघितलं कॅल्क्युलेशन दाखवू शकता 1147 एकरचा। 7/12 जो काही आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावावर व त्यांच्या मुलीच्या आणि पत्नीच्या नावावरती आहे। एका मतदारसंघामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे 1147 एकरचे मालक होतात। ही वडिलोपार्जित जमीन नाहीये। शेतकऱ्याबद्दल बोलल्याबद्दल माझ्यावर गुन्हा दाखल केलाय, शेतकऱ्याच्या कर्जमाफीबद्दल बोलल्याबद्दल तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल करता, माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करता आणि ज्या शेतकऱ्यांना तुम्ही गाडी बंगला असल्यानंतर कर्जमाफी मिळणार नाही असं म्हणता, मग 1147 एकर जमीन कुठं कामाला गेला होता? ही वडिलोपार्जित जमीन नाही आहे, ही जमीन मागासवर्गीयांची जमीन तुम्ही बळकावलेली आहे।